काल आष्ट्यामध्ये मतदानाचा टक्का वाढला आणि मतदानही वाढलं आणि CCTVचं जे आउट आहे ते बाहेर न दिल्यामुळं या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवारचा गट असेल किंवा एकनाथ शिंदे शिवसेना गट असेल यांनी आक्रमक होऊन या ठिकाणी गोंधळ घातला आणि त्यानंतर मग जयंत पाटील या ठिकाणी राष्ट्रवादीचे जे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत ते या ठिकाणी आले होते. एकंदरीत पाहिलं तर आपण आता आज या आष्ट्याच्या मतदान स्टोरूमच्या बाहेर आहोत. आपण पाहू शकता ज्या गोष्टीमुळे काल वाद सुरू होता ते अखेर प्रशासनानं मान्य केलेलं आहे. या ठिकाणी आज जे स्ट्रॉंग रूम आहे त्याच्यामध्ये जे CCTV लावलेले आहेत आणि या परिसरात जे CCTV लावलेले आहेत त्याचा एक आऊट या ठिकाणी दिलेला आहे आणि या ठिकाणी जे पहारा द्यायला इतर पक्षाचे जे कार्यकर्ते आणि पदाधिकारी थांबलेले आहेत ते या TV वर लक्ष ठेवून राहतात आणि आतमध्ये काय चाललेलं आहे हे त्यांना या CCTVच्या माध्यमातून या TV वर पाहता येतं आणि या ठिकाणी सर्व कार्यकर्ते गेले 24 तास झाले या ठिकाणी पहारा देत आहेत. एकंदरीत पाहिलं तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी पोलिसांचाही कडोकड बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. एकंदरीत पाहिलं तर आष्ट्यातील राड्यामुळे संपूर्ण ह्याच्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये जे 8 नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झालेल्या आहेत त्याच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे आणि सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी या ठिकाणी आपण पाहू शकता संपूर्ण 8 ठिकाणी चोख असा बंदोबस्त ठेवलेला आहे. एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी आष्ट्याच्या या राड्यानंतर सर्व यंत्रणा जागी झालेल्या आहे आणि या ठिकाणी जवळजवळ या 8 ठिकाणी 256 पोलीस कर्मचारी या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले आहेत. ईश्वरपूर आणि तासगाव या ठिकाणी दंगल नियंत्रक पथकही तैनात करण्यात आलेले आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी उपनिरीक्षक दर्जाचे 32 अधिकारी तसेच 80 राज्य राखीव दलाचे जवान आणि स्थानिक पोलीस ठाण्यातील 64 कर्मचारी 80 होमगार्ड असे एकूण 256 पोलिसांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांनी सर्व स्ट्रॉंग रूमची पाहणी केलेली आहे आणि या ठिकाणी अलर्ट राहिलेले आहेत. दुसरीकडे आपल्यासोबत एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार आहेत. आपलं नाव सांगा आणि आज काय परिस्थिती आहे, काय बाहेर CCTV दिलेला आहे आणि याचा एक आऊट आता समोर देणार आहेत, कसं बघताय याकडे? माझं नाव नंदकिशोर आठवडे. खरं तर काल चुकीच्या मेसेजमुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आष्टा शहराचं नाव बदनाम करण्यात आलं. खरं तर संबंधित प्रशासकीय अधिकारी ज्याने टक्केवारी वाढवली आणि चुकीचा अहवाल पत्रकारांना आणि इतर ग्रुपला शेअर केला, त्यानंतर आम्ही खातरजमा केल्यानंतर ही टक्केवारी आणि आमच्याकडे आलेली VM-3चा फॉर्म या टक्केवारी दोन्ही पण मिळतीजुळती निघाली. त्यानंतर आदरणीय जयंत पाटील साहेब इथं येऊन त्यांनी सांगितलं की आम्ही सगळं चेक केलं आहे आणि याच्यामध्ये कुठलीही तफावत झालेली नाही. ही फक्त कागदोपत्री किंवा टेक्निकल लेखणीमध्ये आलेली ही चुकी होती आणि त्यामुळं संपूर्ण शहराला वेठीस धरलं गेलं. आम्हाला काल सांगितलं होतं की या ठिकाणी 2 स्क्रीन लावू. आता सध्या आपण बघतोय मागच्या बाजूला आम्हाला प्रतिनिधींना बसायला जागा केलेली आहे आणि तिथे एक स्क्रीन लावलेली आहे. दुसरी स्क्रीनसुद्धा ह्या समोरच्या बाजूला गेटजवळ लावताच सांगितलं आहे. CCTV वाढवतो म्हणून सांगितलं होतं, ते CCTV वाढवण्यात आलेले आहेत आणि पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी कडक करणार होते तो पण इथं केलेला आहे. संबंधित प्रशासनाने या ठिकाणी आम्हाला दिलेले शब्द पूर्ण पाळलेले आहेत. त्यामुळं काल जो झालेला राडा होता किंवा चुकीची माहिती होती त्यावर पूर्णपणे पडदा पडलेला आहे आणि आम्ही पूर्ण समाधानी आहोत. नक्कीच आपण पाहू शकता. मी कॅमेरामॅनला सांगेन या ठिकाणी जो मंडप आहे त्या मंडपच्या समोर मेन हायवे जो आहे सांगली इस्लामपूर रोड त्या रोडच्या शेजारी असणारी ही स्ट्रॉंग रूम आहे आणि या ठिकाणी मोठी LCD या ठिकाणी बसवण्यात येणार आहे आता थोड्याच वेळात. आणि एकंदरीत पाहिलं तर ज्या पद्धतीनं या आष्ट्या शहरामध्ये ज्या गोष्टीमुळं दंगा झाला आता या पदाधिकाऱ्यांचं समाधान झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे सध्या तर आष्टा असेल किंवा सांगली जिल्ह्यातील ज्या 6 नगरपालिका असतील 2 नगरपंचायत असेल या ठिकाणी शांततेचं आणि तणावपूर्ण असं वातावरण आहे. पोलिसांनी योग्य बंदोबस्त या ठिकाणी ठेवल्यामुळे थोडे पदाधिकारी आता सध्या शांत झालेले आहेत. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.